हॅलो. तर आज मला खूप मैत्रिणीकडे जायचं होतं हळदी कुंकवासाठी, कारण आज होती रथसप्तमी, शेवटचा दिवस. पण त्याआधी मला तिने बोलवलं होतं रांगोळी काढायला, कारण तिच्याकडे होतं हळदी कुंकू आणि आज तिला वेळ नव्हता रांगोळी काढायला. म्हणून मग मी तिची मदत केली. तर म्हटलं चला तेही शूट करू. आणि नंतर मग तिने आतमध्ये छोटंसं डेकोरेशनसुद्धा केलं होतं. मग तिच्याकडे गेल्यावर तिने हळदी कुंकू दिलं आणि मग छोटंसं डेकोरेशनचा सुद्धा मी व्हिडिओ काढून घेतला. मग त्यानंतर तिच्याकडे थोडंसं दूध वगैरे तिने तयारी केली होती. नंतर आम्ही दोघी जणी गेलो दुसऱ्या ताईंकडे, त्यांनी सुद्धा बोलवलं होतं म्हणून गेलो. तर मग ताईंच्या इथे दीदी रांगोळी काढत होती, तिने पण व्हिडिओला हाय केलं. तर मग आतमध्ये गेलो. ताईंची पण गडबड चालू होती, कारण रथसप्तमीमुळे सगळ्यांच्याकडे हळदी कुंकू होतं. ताईंनी सुद्धा हळदी कुंकू दिलं आणि आमची अशी गडबड चालू होती की सगळ्यांकडेच आहे असं गप्पा चालल्या होत्या. बायका गेल्या की 2 गप्पा जास्तच होतं. आणि हळदी कुंकू घेतलं. ताईंच्या इथे पण छान सुंदर डेकोरेशन केलं होतं. त्यानंतर गेलो आम्ही विरूच्या घरी. विरूचं होतं 3रं बोरनान आणि त्याची तयारीसुद्धा छानशी केलेली होती. मस्त डेकोरेशनसुद्धा केलेलं होतं. पण विरू आमचा जरा फोटोज काढून देत नव्हता. तर मग छोटेसे फोटोज वगैरे काढून घेतले, व्हिडिओज वगैरे काढून घेतले छानसे. आणि नंतर मग बोरनानसुद्धा झालं आणि हळदी कुंकूसुद्धा झालं, वाण घेतले. आणि मग नंतर लक्षात आलं की एका ताईंकडे जायचं तर राहिलं. तर मग नंतर त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आले. तिथेही छान डेकोरेशन त्यांनी केलेलं होतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बाय.